तुम्ही बँकेत खाते उघडायला, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला किंवा विमा घ्यायला जाता, तेव्हा प्रत्येक ठिकाणी पुन्हा पुन्हा आधार, पॅन आणि इतर कागदपत्रे देऊन KYC करावी लागते. पण आता ही कटकट मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्याचं कारण म्हणजे CKYC. CKYC म्हणजे सेंट्रल नो युअर कस्टमर. ही भारत सरकारची अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये तुमची KYC एकदाच केली जाते आणि त्याची माहिती एका सुरक्षित केंद्रीय डेटाबेसमध्ये जतन केली जाते. त्यानंतर तुम्हाला एक 14 अंकी CKYC क्रमांक दिला जातो. हा क्रमांक वापरून बँका, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड आणि इतर वित्तीय संस्था तुमची KYC तपासू शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी तीच कागदपत्रे पुन्हा देण्याची गरज नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, CKYC असलं तरी काही वेळा नियमानुसार किंवा तुमच्या नाव, पत्ता, मोबाईल नंबर सारख्या माहितीमध्ये बदल झाल्यास संबंधित संस्था तुमच्याकडून माहिती अपडेट करण्यास सांगू शकते. म्हणजेच CKYC मुळे प्रक्रिया सोपी होते, पण गरज पडल्यास माहिती अद्ययावत ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर CKYC मुळे वेळ वाचतो, कागदपत्रांची पुन्हा पुन्हा गरज पडत नाही आणि बँकिंग व इतर आर्थिक व्यवहार अधिक जलद गतीने सोपे होतात. त्यामुळे जर तुमचं CKYC झालं असेल तर अनेक आर्थिक सेवा घेणं भविष्यात अधिक सोयीचं ठरू शकतं. तुम्हाला काय वाटतं? CKYC मुळे वारंवार KYC करण्याची कटकट खरंच कमी होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MHच्या YouTube चॅनलला.